तिथं ऑन फील्ड मला उतरावं लागलं. म्हणजे पूर्णपणे पाटी आणि फावडं हातात घेऊन मला उतरावं लागलं. सगळ्या हजारो गावांमध्ये तुमच्या गावचा दुसरा नंबर आला. तर हो. तेव्हा कसं वातावरण होतं गावात? पहिलं म्हणजे आम्ही कॉम्पिटिशनमध्ये भाग कुठल्या बक्षिसासाठी घेतलेला नव्हता. पाणी हेच आमच्यासाठी मोठं बक्षीस होतं. हं, हं. आणि त्यात दुसरा क्रमांक भेटला आणि खूप आनंद झाला. त्याच्यातनं आम्हाला 50,00,000चं बक्षीस देखील भेटलं आणि आम्ही त्याची अजून देखील एडीसीसी बँकेत एफ-डी करून ठेवलेली आहे वाह! आणि त्याच्या व्याजावर जे काही आम्हाला त्या 50,00,000वर जे काही व्याज आम्हाला भेटलं, हं, हं. त्या थ्रू आम्ही मियावाकी प्रकल्प केला. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतला, त्याच्यामध्ये यश आलं, दुसरा नंबर आला आणि आता हे गाव कसं बदललंय आणि किती बदललंय? गावाचा पूर्ण चेहरा-मोहरा बदललाय हं. तुम्हाला सांगते. म्हणजे हो, जेव्हा तुम्ही सुरुवातीला जायचाच काही हो. वर्षांपूर्वी आणि आत्ता जेव्हा जाता तुम्हाला काय बदल दिसतो? प्रचंड बदल आहे. ओंजळीनी तुम्ही पाणी घेऊ शकतात. इतकं पाणी अ, अ, विहिरींना आहे आता. हं, हं. पहिलं एक पीक घेतलं तर पाणी संपत होतं. आता 3 पिकं घेतले तरी भरपूर पाणी उरतंय. लोकं बाहेर जायचं बंद झाले तर आता म्हणजे रोजगार कामासाठी तिकडेच आहे. म्हणजे स्वतःच्या शेतातच काम पुरून उरतंय त्यांना. हं, हं, हं. म्हणजे दुपारचं जरी तुम्ही घरी गेलात तर प्रत्येकजण आपल्या शेतावर काम करत असतात. गोधन वाढलेलं आहे. पूर्वी दूध नसायचं तर आमच्या गावातच आता कलेक्शन सेंटर झालेलं आहे.